वेलकम टू दुबई. मी सांगितलं होतं मागच्या व्लॉगमध्ये की आम्ही आलेलो आहोत दुबईमध्ये आणि अजून गेलो नाही आहे हॉटेलवर. सो हॉटेलवर जाण्यापर्यंतचा ट्रॅव्हल पण मी तुम्हाला दाखवतो. मी मेट्रोनी चाललेलो आहोत हॉटेलवर. त्याच्यासाठी आम्ही हे NOL कार्ड घेतलेलं आहे रोजच्या मेट्रोच्या ट्रॅव्हलसाठी. तर याच्यात रिचार्ज केलं आहे. आता हे रोज यूज करायला आहे. जस्ट टॅप करायचं आणि कुठेही मेट्रोने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. सो आता मी मेट्रोचं वेट करतो. 3 मिनटं आमची मेट्रो येते, मग आम्ही जाऊ हॉटेलवर. खूप कन्व्हिनियंट होतं इथून मेट्रोने जाणं, म्हणून मग आम्ही मेट्रो चूज केली. तुम्ही कॅबने पण जाऊ शकता, पण कॅबने थोडंसं जर तुम्ही दोघंच असाल तर नाही एवढं परवडत. जर ग्रुपने असाल तर परवडतं कॅबनी. सो मेट्रो कन्व्हिनियंट आहे आणि इथं खूप लवकर 2-3 मिनटांनी मेट्रो चालू. सो बेस्ट आहे की मेट्रोनी तुम्ही जाऊ शकता. सो मेट्रो येते, आता आम्ही निघतोय. हो बघ आली म्हणून आपल्याला बसायचं. चल चला चला चला. रुई खजूर खाते. This train is Expo 2020. So The next station is मेट्रो. कुठून पण बुर्ज खलिफा दिसेल इथे ना. हे ट्रेन किती मस्त आहे बघ. कधी कळतंय बसतोय कळतच नाही. ट्रेन सारखा फीलच नाही आहे. कन्व्हिनियंट आहे आणि मस्तही खाते खजूर. ट्रेन मध्येच बसलोय आपण. ट्रेन मध्ये बसलो बाळा. फायनली आम्ही पोहोचलो आहोत रूममध्ये, म्हणजे हॉटेलवर. मेट्रो स्टेशनपासून अगदी 200 मीटरवर होतं, म्हणजे चालत आलो आम्ही, इतकं जवळ होतं. तेच आम्ही मोस्टली बघितलं होतं की मेट्रो स्टेशनपासून जवळचं हॉटेल आम्हाला करायचं होतं आणि तसंच झालं. तर बरं झालं. तर काही एकदम कन्व्हिनियंटली आम्ही आलो. मला पटकन रूम टूर देते. एंट्रन्सलाच आहे, आम्ही इथे बॅग ठेवली आहे आणि हे तर काही नॉर्मल सगळीकडे असतं तसंच आहे. ते छोटं लॉकर वगैरे. ड्रायर वगैरे, ड्रेसिंग, TV. सो असा एक बेड आणि अजून एक बेड आम्ही घेतला आणि प्लस त्यांनी आम्हाला एक रुहीसाठी फॅसिनेट दिलेला आहे बेबी म्हणून. सो असं सगळं सेटअप आहे. आणि झोपली. छोटासा फ्रिज आहे, काही मला यूज करायचं असेल तर. आणि व्ह्यू आहे असा पूर्ण दुबई मंडळ, सगळ्या बिल्डिंग्स. बघ दुबईला येऊन एवढे सगळे व्हेज पदार्थ आलेत. मी थाळी ऑर्डर केली आणि इतके सगळे व्हेज मिळाले. आणि ही व्हेज बिर्याणी पण आली, घेतली आहे पिली. सो मस्त की काही खाण्याचा प्रॉब्लेम येईल. रुही पण काही खाऊ शकते. बेस्ट झालंय. आम्हाला जायचं कंटाळा म्हणून आम्ही इथेच ऑर्डर केलं. त्यांचं लोकल एक ॲप आहे त्याच्यावर. हा खा तू, तुला जे आवडतं ते तू. दुबई हो, पण दुबई तुला जे आवडतं ते तू खा. दुबईला खाणारे हो. सो तिला पण जे आवडेल ते, म्हणून खूप सारे ऑप्शन्स ठेवलेत जे आवडेल ते. तर आम्ही आलोय खाली. रुहीला रूममध्ये बोर झालेलं, तिची झोप पण झालेली. तर तिला इथे आमच्या हॉटेलच्या समोर असं भेटलेलं थोडंसं रेतीसारखं. तर ती तिथे खेळायला लागली. तिला तर मज्जाच येते. तिथे आमचं हॉटेल आहे. रुही तिला सर्दी खूप झाली आहे. आमचं नेमकं ट्रिपच्या सुरुवातीलाच तिला सर्दी झाली आहे. हॅलो एव्हरीवन. तर आता झाली आहे इव्हिनिंग, म्हणजे इथे वाजले आहेत 6. तर माझ्यामध्ये इंडियात वाजले असतील साधारण 7:30-8 होत आले असतील. तर आम्हाला जे असं इथे आल्यावर असंच फील येतोय की खूप उशीर झाला आहे, खूप रात्र झाली आहे. पण अजूनही इकडे बघा की उजेड आहे. पण आमचं रुटीन तसंच होतं की आम्हाला वाटतं आमचा डे खूप लवकर सुरू झाला. सकाळी खूप लवकर उठलो होतो आणि आता असं झालं की ऑलमोस्ट डिनर टाईम होत आला असं. पण असं नाही आहे. इथं आत्ताशी 6 वाजत आहेत, 6:15 झालेत. आणि आता आम्ही चाललो आहोत क्रूजवर, क्रूजवर चाललेलो आहोत मरीना. तर आम्ही म्हटलं होतं की आजचा दिवस आपण वेस्ट नको करायला, लगेच आज आपण जाऊया. इव्हिनिंगलाच असते ती क्रूज. तर आज आम्ही लगेच ती कवर करणार आहोत.
म्हणून आम्ही सकाळी लवकर फ्लाईट घेतली होती त्याच्यासाठीच की आजचा दिवस काहीतरी होईल आपलं. मग आता आम्ही चाललेलो आहोत धो मरीना क्रूजला. त्यांची गाडी पिकअपलासाठी असते, ती गाडी घ्यायला येते आपल्याला जावं नाही लागत. सो आम्ही वेट करतो आता की ती गाडी आम्हाला घ्यायला येईल आणि मग आम्ही गाडी जाऊ क्रूजवर. साधारण इथून 1 तास तरी जाईल आम्हाला गाडीत. आता ट्रॅफिक वगैरे माहीत नाही, इव्हिनिंग टाईम आहे. तर ती आली की काय पुढं कसं मी तुम्हाला दाखवतेच. चला. आणि रुही आहे तिकडे. साधारण अर्ध्या तासातच आम्ही दुबई मरीनाला पोहोचलो. तिथे जाईपर्यंतच रुही गाडीत झोपून गेली होती. तिथे गेलो तर तिथे खूप मोठा वेटिंग पिरियड होता, म्हणजे जवळजवळ लाईनमध्येच आम्ही 1 तास उभे होतो. सो पंकज तिथे थांबला लाईनमध्ये आणि आम्ही आणि रुही तिकडे मस्त तो व्ह्यू बघत होतो, कारण रुही एका जागी लाईनमध्ये उभं राहणं शक्य नव्हतं. म्हणून मग मी तिला घेऊन सगळ्या बोट्सच्या तिथे राऊंड मारत होते. ॲक्च्युली तिथे तुम्ही इव्हिनिंग टाईमला वगैरे पण जाऊ शकता. तिथं फोटोज खूप सुंदर येतात. कुठून जायचं पण त्यांनी अजून सोडलं नाही आपल्याला, म्हणून आपण इथे वॉक करतोय. बोटवर जायचं आहे तुला म्हणू? हा बघ, याच्यावर चाललोय आपण, या क्रूजवर चाललोय. बघ हे बघ, नली अर्ध्या पाऊण तासाच्या वेटिंग नंतर आम्हाला नंबर लागलाय. चला, खूपच लाईन आहे. त्यांनी लावलं की डान्स कर. खूपच सुंदर व्ह्यू आहे आणि इथे आमचा बुफे डिनर आहे. गाणं ते लावतात बाळा, आता बघ लावतात. सुरू झालं गाणं. कळाली. मला वाटलं होतं की थोडं म्हणजे खूप गरमच असेल दुबईला, म्हणून मग मी रुहीचे फार काही विंटरवालं किंवा असं काही जॅकेटवाले क्लोथ्स आणले नव्हते. आणि नेमकं तिला इकडे येऊन सर्दी झाली आहे. सो मला असं झालं आता की तिचं एकच जॅकेट मी आणलं आहे आणि आता तेच सगळ्या क्लोथ्सवर मला यूज करावं लागते. तिचे ॲक्च्युली मी माझ्यासोबत ट्विनिंगवाले बरेचसे क्लोथ्स आणले होते की आम्ही दोघी ट्विनिंग करू आणि सेम वगैरे. पण आता ते जॅकेटमुळे काही दिसतच नाही आहे ड्रेसेस. ठीक आहे, बरं आहे की ते तरी मी आणलं होतं, म्हणजे एक 2 पेअर ठेवलं होतं. पण मोस्टली इथं सगळेजण नाईटला यूज करावं लागते थोडंसं जॅकेट वगैरे. सो हे वेगवेगळ्या बोटवर वेगवेगळे आहेत, म्हणजे जसं कुझिन म्हणजे तुम्ही व्हेजमध्ये पण ऑप्शन्स, नॉनव्हेजमधले ऑप्शन्स, त्यानुसार वेगवेगळे बोट्स आहेत. नाही तर मला वाटलं काय असं हालेल फक्त. आणि बोट हलकी आहे बघ. First, put the life jacket over your head. बघा त्याच्या मधून जायचं आपल्याला. बघा 2 याच्या मस्त हवा सुटली आहे ना मला. मज्जा येते. बघा त्याच्यामधून जाऊ बघा आपण. सो मरीना क्रूजचा जो व्ह्यू होता तो खूप म्हणजे खूपच सुंदर होता. अगदी म्हणजे चारी बाजूनी त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि ते पण इतके छान कलरफुल, सगळं लाईट्स खूप सुंदर होतं. म्हणजे अशी मस्त आणि इतकी थंड हवा सुटलेली. सो एकूणच खूप मस्त वेदर आणि ते सगळं बोट डिनर खूप छान होतं. म्हणजे वाटलं नव्हतं जेवढं मी म्हणजे एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढं सगळं छान असेल. ते खूपच जास्त सुंदर होतं सगळं.
सो जेवणामध्ये म्हणजे बफेमध्ये खूप सारे पदार्थ होते, वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स, फ्रूट्स, त्यात व्हेज मेनू होता, पुलाव, दाल मखनी, आपलं नॉर्मल रोटी, मंचुरियन, असं खूप काही पदार्थ होते. नॉनव्हेजमध्ये पण प्रकार होते, नूडल्स वगैरे ऑब्व्हियसली हे पण प्रकार होतेच. प्लस तुम्हाला डेझर्टमध्ये पण खूप सारे प्रकार होते, लाईक गाजरचा हलवा, गुलाबजाम, शाही तुकडा, असे बरेच प्रकार होते. परत त्याचबरोबर तिथे पाणीपुरी देखील होती, ज्याला सगळ्यात जास्त गर्दी होती पाणीपुरीला. सो आणि त्यांनी स्टार्टर्समध्ये पण आधी आम्हाला समोसा, कबाब हे ते स्वतः टेबलवर आधी सुरुवातीला आणून देत होते. ड्रिंक्समध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स होते. सो सॉफ्ट ड्रिंक्स ते आमच्यात इन्क्लुडिंग होतं. एकूणच सगळं काही खूप छान होतं. मागे इकडे पण आहे. अशीच अजून एक दुबईत दो क्रूज क्रीक पण असते, पण त्यामध्ये सगळं तुम्हाला ओल्ड दुबई बघायला मिळतं, यामध्ये तुम्हाला न्यू दुबई बघायला मिळतं. सो त्यापेक्षा ही जास्त चांगली आहे हे मी ऐकलं होतं आणि खूप बघितलं पण होतं रिसर्च करून. सो म्हणून मी ही चूज केली. सो तुम्हाला जर ओल्ड दुबई बघायचं असेल, अगदी ओल्डही नाही आहे, पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही ती पण बुक करू शकता. डिनर झाल्यानंतर त्यांनी मस्तपैकी पार्टी सॉंग्स लावलेले. सो सगळेजण मस्तपैकी त्यावर कोणी डान्स करत होतं, मस्त एन्जॉय करत होतं. सो मज्जा आली की सगळा काही एक्सपिरियन्स एकाच ठिकाणी मिळत होता. छान वाटत होतं सगळं. त्यानंतर त्यांचे काही शोज असतात जे तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग असतात. सो ते 2-3 वेगवेगळे डान्सचे फॉर्म ते दाखवतात. त्यात त्यांचे दुबईचे मेनली तनवरा डान्स असा काही आहे. सो ते पण त्यांनी त्याच्यात दाखवलेला आणि प्लस असे वेगवेगळे स्टंट पण दाखवतात. त्यात ते तुम्हाला इन्क्लूड पण करतात, म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण त्यांच्यासोबत ते करू शकता. सो छान एक्सपिरियन्स होता हे सगळं बघायचा. चहा पण आहे शेवटी आम्हाला, म्हणजे सगळं झाल्यावर आता चहा घेतो मस्त. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी असं झालंय ना. डिनर पण झाला, मूनलाईट, चहा पण आहे मस्त. तो आम्ही क्रूजवरून बाहेर आलो आहोत आता. साधारण 2 तास असतो, 2 तास असेल की तिथे आम्ही आज होतो. खूप छान एक्सपिरियन्स होता, म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं छान वाटेल. खूप सुंदर एक्सपिरियन्स, म्हणजे एकदम. आणि इतकं वेदर पण छान आहे सध्या, अशी थंड हवा वगैरे, गरमी नाही थंडी नाही, बेस्ट होतं वेदर पण आणि मस्त वाटलं. म्हणजे नक्की ट्राय करा जर तुम्ही दुबईला येणार असाल तर. आणि मरीनावाली करा क्रूज, ती जी क्रिकवाली आहे ती एवढी छान नाही, हे मी आधी पण ऐकलं होतं, म्हणून मी पण मरीनालाच बुक केलं होतं. सो नक्की ट्राय करा मरीना. खूप म्हणजे व्ह्यू खूप सुंदर असतो, त्यासोबत डिनर आणि सगळं. फूड क्वालिटी म्हणजे थोडीशी एवढी चांगली नाही आहे, हे पण मला माहिती होतं, पण एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण फूड क्वालिटी ठीक आहे कॉम्प्रोमाइज करतो. खूप सारे पदार्थ असतात त्यामुळे ठीक आहे, तेवढं चालून जातं असं मला वाटतं. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. तुम्ही दुबईत येणार असाल तर एक दिवस एखादी रात्र नक्की इकडे स्पेंड करा. सो आता आम्ही परत पिकअपसाठी थांबलो आहे. परत त्यांचा पिकअप अँड ड्रॉप आहे, तर ते आम्हाला परत सोडतील हॉटेलला, तर आम्ही जाऊ त्याच्यासाठी थांबलो. सो हा ब्लॉग इथे सेंड करते.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.